6 खासदारांनी केलेल्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरेंचा हा दौरा आता होतोय। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला यवतमाळमधून सुरुवात होणार आहे। यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे। उद्धव सेनेचे 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे जे आहेत यवतमाळमध्ये उद्या येणार आहे। या संदर्भात बोलण्याकरिता थेट आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे। यवतमाळचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे आहेत। संदर्भ एकच आहे की महाराष्ट्रात हे 6 खासदार महागद्दार झालेले आणि यांचा समाचार घेण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहे। आमच्या निष्ठावान जेवढे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकात चैतन्य निर्माण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब इथे येत आहेत आणि ज्या मतदारांनी या नालायकांना निवडून दिलं त्या मतदाराशी हितगुज करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उद्या यवतमाळमध्ये येत आहे। आणि साहजिक आहे आमच्या शिवसैनिकात अतिशय चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। पास इथे 4 ते 5 हजार कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि बाकी उभं राहू नये। आता हा हॉल उद्या भरगच्च भरेल यात काही शंका नाही, कारण उद्धवजी ठाकरे साहेबांवर अतिशय प्रेम करणारे लोक या महाराष्ट्रात आहे। ज्या लोकांना आम्ही सांगितलंही नाही तेही लोक आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव घेतल्यानंतर उद्या सभेला येणार आहे, यात काहीही शंका नाही। नक्की एकंदरीत पाहिलं तर 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे थेट जे आहेत यवतमाळमध्ये आता उद्या दाखल होणार आहे आणि इथूनच 6 खासदारांचा समाचार सुद्धा घेतला जाईल असं सुद्धा या ठिकाणी जे आहे शिवसेने जे उद्धव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी ही माहिती दिली आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवाभाऊ टॅक्सी योजनेवर तीव्र आक्षेप घेत गंभीर आरोप केले। देवाभाऊ टॅक्सी योजनेमुळे मुंबई बँकेचा पैसा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। योजनेसाठी देवदत्त सहकारी पर्यटन वाहतूक संस्थेला कर्ज दिलं गेलं। 12 वर्षांपासून निवडणूक न झालेल्या संस्थेला कर्ज दिलं गेलेलं आहे। जनतेच्या पैशांचा अपव्यय होतोय असा आरोप सुद्धा अंजली दमानिया करतायत। प्रवीण दरेकर यांनी एक महत्वाची माहिती दिली। त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रात आता एक देवाभाऊ टॅक्सी चालू होणार आहे आणि मुंबई बँक त्याच्यासाठी कर्ज देणार आहे। जेव्हा मी त्याच्यावर प्रश्न विचारला की हे ग्लोरिफिकेशन नाही का, म्हणजे एका व्यक्तीचं उदात्तीकरण नाही का, ह्याच्यावर प्रवीण दरेकरांनी मला ट्विटरवर उत्तर दिलं की एक देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्था आहे, त्यांचा तो उपक्रम आहे, माझा नाहीये। मी फक्त मुंबई बँकेतर्फे त्यांना कर्ज देणार आहे आणि 2000 टॅक्सीज मुंबईमध्ये सुरू करणार आहे। देवदत्त सहकारी पर्यटन वाहतूक व पर्यटन संस्था मर्यादित ही संस्था एक शेल संस्था आहे। त्याच्याकडे ना व्यवहार आहेत, ना उत्पन्न आहे, ना बँकेत शिल्लक आहेत, पण कोट्यावधींच्या घोषणा मात्र त्यांच्या नावावर प्रवीण दरेकरांनी केल्या आहेत। मुंबई बँकेचा पैसा हा लोकांचा पैसा आहे आणि तो प्रत्येक सोसायटीचा माणसांचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे। त्याचा कुठेही व्यक्तिपूजा करण्यासाठी वापर करता कामा नये। देवाभाऊ संस्था हे नाव देण्याची गरजच नव्हती। माझं कमिशनर कोऑपरेशनला विनंती आहे की तुम्ही याच्यात खास लक्ष घाला। ही बोगस संस्था आहे, क वर्गात ती मोडतीये। याला कुठच्याही पद्धतीने पहिलं तर ही संस्था बंद करण्याचे तुम्ही आदेश द्या, याची तात्काळ चौकशी लावा। याच्या सह्या जर चुकीच्या केल्या असतील, फ्रॉड सह्या असतील तर त्याच्यावर चौकशी लावा। हे सगळं बंद करण्यात यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।